नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य पोलीस अकॅडमीच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण आज अतिशय महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे. पोलीस पाल्य जे हे समांतर आरक्षण जे आहे त्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये, म्हणजे अगदी तुम्ही पोलीस पाल्य असाल तर तुम्ही पूर्ण माहिती, हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पूर्ण माहिती घेता येईल, कुठलीही अडचण तुमच्या मनामध्ये राहणार नाही. अनेक विद्यार्थी मित्रांचे आता पोलीस भरतीचे फॉर्म चालू असल्या कारणाने बरेच फोन येत आहेत की सर मी इथे अर्ज करू शकतो का वगैरे, असे माझे वडील रिटायर झालेले आहेत वगैरे वगैरे. आपण सगळ्या प्रश्नांवरती काय करूयात, पूर्ण डिटेलमध्ये पोलीस पाल्य हा पॉइंटच तुमच्यासाठी जो काही इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, बघा आता पोलीस पाल्यांसंदर्भात जे काही जी आर आलेले आहेत तर त्याच्या संदर्भातले मी काही जी आर घेतलेले आहेत, म्हणजे तुम्हाला ते क्लिअर करण्यास आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे, आता हा जो जी आर आहे, हा जी आर किंवा परिपत्रक म्हणू शकतो आपण. हा परिपत्रक, आता जी भरती प्रक्रिया चालू आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला पोलीस पाल्याचं जे सर्टिफिकेट आहे ते देण्यासंदर्भातला हा परिपत्रक आहे किंवा जी आर आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे पोलीस पाल्य हे जे काही सर्टिफिकेट असतं, ठीक आहे, तर हे कुठून घ्यायचं हे आपण समजून घ्यायचं. स्टार्टिंग पासून अगदी स्टार्ट टू एंड आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. पोलीस पाल्याचं जे तुमचं सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला कुठून घ्यायचं आहे. बघा, ज्यांचे आई किंवा वडील जे पोलीस मध्ये असतील, म्हणजे रिटायर्ड झालेत, आई किंवा वडील जे पोलीस होते आणि रिटायर्ड झालेले आहेत, तर त्यांना, आणि ते कोणाकोणाला तेही बघणार आहे आपण. ठीक आहे, त्यांना जे शेवटचे त्यांचे जे काही पोलीस स्टेशन होते, जो शेवटचा पोलीस स्टेशन त्यांचा होता, आता फॉर एक्झाम्पल आता एखादे मुंबई, समजा एखाद्याचे वडील आहेत मुंबई पोलीस मधून रिटायर्ड झाले. ओके, तर मुंबई पोलीस मधून रिटायर्ड झाले, समजा आपण उदाहरण म्हणून पकडूयात कांदिवली येथील समतानगर पोलीस स्टेशन मधून ते समजा उदाहरणार्थ रिटायर्ड झाले. ठीक आहे, त्यांची रिटायरमेंट जिथून झालेली आहे तिथूनच तुम्हाला हा सर्टिफिकेट दिला जातो, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तुम्ही तिथले जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतात, पीआय, सिनियर पीआय, जे ज्यांच्या अंतर्गत तो पोलीस स्टेशन येतो, तर त्या पीआयकडे जाऊन तुम्हाला हे सर्टिफिकेट घ्यायचं आहे. त्याचा फॉर्मॅट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तिथंच तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळतं आणि ते फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ते पर्यंतच मिळणार. तुम्ही म्हणाल की मी नंतर जाऊन परत घेऊन येतो, फॉर्म आता भरतो पोलीस पाल्य म्हणून आणि मग नंतर त्यांच्याकडून जाऊन घेऊन येतो, चालणार नाही मित्रांनो. ठीक आहे, पोलीस भरतीची प्रक्रिया चालू असतानाच फॉर्म भरण्याची, त्यावेळेसच हा सर्टिफिकेट दिला जातो. नंतर जर तुम्ही त्यांच्याकडे गेलात तर ते सर्टिफिकेट तुम्हाला देणार नाहीत. ओके, हे लक्षात घ्या. आणि मग तुम्ही तुमचे वडील किंवा आई जिथून कुठून रिटायर झालेले आहेत त्या पोलीस स्टेशनला जाऊन सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय, पोलीस पाल्याचा 3% आरक्षणवाला सर्टिफिकेट काढून घ्यायचा आहे. ते घेत असताना तुमचे वडील रिटायर्ड झाले, त्यांचं ते एक सेवानिवृत्तीचा एक कार्ड येतो किंवा माहिती पत्रिका असते, तर ती त्यांना दाखवायची असते. तिथं तुम्हाला लगेच ते मिळून जातं, त्याच्यासाठी काही अशी अडचण नाहीये. ठीक आहे, सहज मिळून जाईल तुम्हाला हे समांतर आरक्षण असणारं आपलं पोलीस पाल्याचं सर्टिफिकेट. ओके, आता मित्रांनो प्रश्न असा आहे, हा सर्टिफिकेट कोणाकोणाला मिळणार. ओके, तर बघा, ज्यांचे वडील कुठल्या कुठल्या पदावरून रिटायर झालेत की नाही ती आपण समजून घेऊयात. इथे बघा, नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अंमलदारांच्या, मग कोण त्याच्यामध्ये, तर पोलीस शिपाई, म्हणजे जर पीसी असतील आणि रिटायर झालेले असतील तरी, पोलीस नाईक म्हणजे पीएन म्हणतो आपण, आता हे पद काढलं समजा, म्हणजे तरी रिटायर झालेले असू शकतात, पोलीस नाईक, पोलीस हवालदार म्हणजे आपण हेड कॉन्स्टेबल म्हणतोय, हवालदार या पदावरून असतील रिटायर झालेले. त्याच्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून असतील, म्हणजे एपीएसआय म्हणतो आपण किंवा एसआय म्हणतो, एएसआय. ओके, म्हणजे 1 स्टार, थोडक्यात 1 स्टार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. आणि हे मित्रांनो महत्वाचं आहे, पीएसआय सुद्धा आहेत, पण पीएसआय जे एमपीएससीतून पीएसआय झालेले आहेत त्यांच्यासाठी ते नाही. ओके, तर ते कोणासाठी आहे, श्रेणी पीएसआय म्हणजे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक. श्रेणी याचा अर्थ प्रमोशनने झालेले, समजतंय का, म्हणजे तुम्ही कॉन्स्टेबल भरती झालेले असणार, त्याच्यानंतर त्यांचं प्रमोशन झालं पीएन, त्याच्यानंतर झालं हेड कॉन्स्टेबल, त्याच्यानंतर झालं एपीएसआय, आणि त्याच्यानंतर फायनली रिटायर्ड होताना तुमचे वडील जरी पीएसआय असतील तरी सुद्धा तुम्ही पोलीस पाल्यामध्ये काउंट होता, तुम्हाला पोलीस पाल्याचं सर्टिफिकेट मिळू शकतं. ठीक आहे, म्हणून तेही तुम्हाला लागू होतं, हे लक्षात घ्या. ज्यांचे कोणाचे वडील पीएसआय म्हणून रिटायर झाले त्यांना सुद्धा ते लागू होतं. ठीक आहे, श्रेणी पीएसआय म्हणतो आपण त्यांना, प्रमोशन पीएसआय. ओके, यांना ते प्रमाणपत्र मिळतं, म्हणजे हे अतिशय महत्वाचं आहे, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. याच्यातला हा पॉइंट महत्वाचा होता. आणि मध्येच कुणीतरी सेवा सोडलेली असतील,
स्वेच्छानिवृत्ती म्हणतो आपण, त्यांना ते मिळत नाही, हेही लक्षात घ्यायचं तुम्हाला. ठीक आहे, आपण काही गोष्टी याच्यातल्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. ओके, बघूयात एक एक एक. हा वरचा पॉईंट तुम्हाला क्लिअर झालेला असेलच. त्याच्यानंतर दुसऱ्या पॉईंटकडे जाऊयात आपण. आता हे बाकीचं बरंच काय आहे हे तुम्हाला मी टेलिग्रामला सुद्धा देईन. आपल्या टेलिग्राम चॅनलला चेक करा तुम्ही, तुम्हाला या सर्व पीडीएफ मिळून जातील जर हव्या असतील तर. हे अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळतं, म्हणजे देतात तिथे. बाकी अजून डिटेल्स मध्ये आपल्याला जे पाहिजेत ना गोष्टी त्या पुढे आहेत, तुम्हाला समजून घ्यायचं ते. अजून एक दुसरं परिपत्रक बघायचं आहे जे 2024चं आहे. आता इथं तुम्ही 22-23च्या भरतीला आलेलं हे परिपत्रक मी तुम्हाला मुद्दामून दाखवतो. काय पॉईंट याच्यामध्ये आपल्याला क्लिअर करायचे म्हणून आपण हा परिपत्रक घेतलाय. ठीक आहे, बघूयात आपण याच्यात काय आहे. हा, हे जे पॉइंट्स आहेत की नाही मित्रांनो, हे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. म्हणजे कोणाला पोलीस पाल्य हे सर्टिफिकेट मिळतं आणि कोणाला पोलीस पाल्य हे सर्टिफिकेट मिळत नाही हे आपण समजून घेऊयात. भले तुमचे पोलीस पप्पा होते, आई होती, ते रिटायर्ड झाले, मग तुम्हाला असं वाटतं की मला पोलीस पाल्य हे सर्टिफिकेट मिळालंच पाहिजे, तर मित्रांनो असं नसतं. काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्याच्यामुळे त्यांना पोलीस पाल्य देता येत नाही. बघा, आता ह्याच्यातले जे काही पॉइंट्स आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यांनी काय सांगितलंय बघा, जे पोलीस कर्मचारी शासन निर्णयाच्या अगोदरच्या दिनांकात सेवेत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना की ज्याचं वय 58 वर्ष कंप्लीट झालं आणि ते सेवानिवृत्त झाले, अशा सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना पोलीस पाल्याचं प्रमाणपत्र अनुज्ञेय राहील. म्हणजे पोलीस पाल्याचं सर्टिफिकेट दिलं जाईल. जे प्रोफेशनली ज्यांनी 58 वर्ष आपल्या वयाची कंप्लीट केली, पोलीस सेवा कंप्लीट केली, ओके, तर तशा सर्वच पोलीस जे काही कर्मचारी आहेत, मी तुम्हाला मगाशी सांगितलेले, आपण मगाशीच बोललोय, पीसी असतील, पीएन असतील, हेड कॉन्स्टेबल असतील, एएसआय असतील आणि श्रेणी पीएसआय असतील, यांच्या पाल्यांसाठी हे प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे. ओके, ही पहिली स्टेप झाली. दुसरी गोष्ट, आता याच्यामध्ये दरवर्षी प्रमाणपत्र देण्यात येतात. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला, पोलीस भरती सुटल्यानंतरच आणि पोलीस भरतीचे जे फॉर्म आहेत ते भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतच पोलीस भरतीचे सर्टिफिकेट दिले जातात. बाकीच्या वेळेस पोलीस भरतीचे सर्टिफिकेट दिले जात नाही आणि हे दरवर्षी चालतं. दर भरतीला नवीन घ्यावं लागतं. एखाद्याने मागच्या भरतीला घेतलंय ते ह्या भरतीला चालणार नाही, तुम्हाला परत नवीन जाऊन पोलीस स्टेशनला घ्यायचं आहे. ओके, बघा, अजून एकाच पाल्याला ते मिळतं हे लक्षात घ्या. जर एखाद्या ह्या इथून कोणी रिटायर्ड झालेला असेल तर यांच्यापैकी एखाद्याला म्हणजे कुणालाही, ठीक आहे, त्यांच्याकडे 2 मुलं असतील तर त्यांना एकालाच सर्टिफिकेट मिळतं. ओके, दोघांनाही सर्टिफिकेट लागू होत नाही किंवा दिलं जात नाही. आणि जर ऑलरेडी घेतला असेल पहिल्याने, तर लाभ घेतला असेल, सिलेक्ट झाला असेल, तर दुसऱ्या पाल्यास म्हणजे दुसऱ्या मुलास किंवा मुलीस त्यांच्या सर्टिफिकेट दिलं जात नाही, एकालाच कोणाला तरी. ठीक आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. अजून महत्वाचं प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला काय असतं बघा, याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी ह्या सगळ्या. याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय बघा, ज्या पोलीस अंमलदाराचा एक मुलगा किंवा मुलगी यापूर्वी पोलीस दलामध्ये आरक्षणाचा लाभ न घेता, म्हणजे पोलीस पाल्य हा आरक्षण समांतर आरक्षण न घेता जर कोणी तुमचा, समजा 2 तुम्ही भावंड आहेत, मोठा भाऊ किंवा मोठी बहीण तुमची नॉर्मल सामाजिक आरक्षण तुमचं जे काय ओबीसी, एससीबीसी, जे तुम्ही एलटीबी वगैरे जे तुमची कास्ट आहे त्याचाच आरक्षण घेऊन तुम्ही जर पोलीस झालेला असेल, म्हणजे मोठा भाऊ किंवा मोठी बहीण किंवा छोटा भाऊ किंवा छोटी बहीण जे कोणी असतील ते जर पोलीस झालेले असतील तर तरी सुद्धा तुम्ही पोलीस पाल्याचा लाभ घेऊ शकता, कारण तुम्ही अजूनपर्यंत पोलीस पाल्य तुमच्या फॅमिलीमध्ये यूज केलेलं नाहीये. ठीक आहे, म्हणून जरी मोठा भाऊ आरक्षणाचा लाभ न घेता जर झालेला असेल पोलीस पाल्याच्या, तर किंवा छोटा भाऊ जो कोणी असेल ते, त्याच्यानंतर तुम्ही ते लाभ घेऊ शकता. दुसरा पाल्यास पोलीस पाल्याचा दाखला देण्यात कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, म्हणजे मिळतं, कारण पोलीस स्टेशनला तुम्हाला ही माहिती विचारली जाते. 2 मुलं आहे, ठीक आहे, मग पहिला ऑलरेडी पोलीस आहे, मग तुम्हाला मिळणार नाही असं होणार नाही. पोलीस असेल तो जर पोलीस पाल्याचा सर्टिफिकेट घेऊन, जर पोलीस पाल्याचं आरक्षण घेऊन जर पोलीस झाला असेल तर तुम्हाला ते मिळणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे फॅमिलीमध्ये एकालाच, हे लक्षात घ्यायचं तुम्हाला. ठीक आहे, हे क्लिअर झालं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, बऱ्याच लोकांना वाटतं की माझे वडील किंवा आई माझी पोलीस होती, रिटायर्ड झाली म्हणजे मला ते मिळालंच पाहिजे, असं मित्रांनो नाहीये. ओके, हे लक्षात घ्या. मार्च 2001 नंतर 2 पेक्षा जर जास्त मुलं जन्माला आलेली असतील,
ठीक आहे, म्हणजे तिसरा मूल असेल, थोडक्यात तिसरा किंवा चौथा जे काय असेल ते, 2 पेक्षा जास्त मुलं असतील मार्च 2001 नंतरची, एखादा मुलगा जरी पुढचा असेल म्हणजे 3 मुलं झाली, समजतंय, तरी सुद्धा कोणालाही त्या तिघांपैकी कोणालाही पोलीस पाल्याचा सर्टिफिकेट मिळत नाही, हे लक्षात घ्या. मार्च 2001 नंतर जो कोणी जन्माला आलेला असेल. आता काही लोकांचा, एका विद्यार्थी मित्राचा मला फोन होता, तो म्हटला की त्याच्यापासूनच मी हा व्हिडिओ बनवायचं म्हणजे ठरवलं की बाबा हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर 2001 ला त्याचा जन्म 2002 चा होता, वडील रिटायर्ड आहेत आता. ठीक आहे, आता 2001च्या नंतर जो कोणी तिसरा मुलगा जन्माला किंवा तिसरी मुलगी जन्माला आली असेल, तर ते जे कोणी वडील किंवा आई आहेत जे रिटायर्ड झाले आता पोलीस म्हणून, त्यांच्या कुठल्याच मुलाला पोलीस पाल्याचं आरक्षण मिळत नाही, हे लक्षात घ्या. ते इथून तुम्हाला समजून घ्यायचं आहे. जर 2001 नंतर ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत, 3 किंवा 3 पेक्षा किती पण असू दे मग, ठीक आहे, असा कर्मचारी सेवेत असताना मयत झाल्यास, म्हणजे सेवेत असताना मयत झाल्यास कुटुंबियास अनुकंपा तत्वाचा लाभ अनुज्ञेय नाही. म्हणजे अनुकंपा जे म्हणतो की नाही, म्हणजे वडील समजा किंवा आई पोलीस आहेत आणि त्यांना जर का काय भविष्य त्यांचा प्रॉब्लेम जर झाला, त्यांचा मृत्यू झाला, समजतंय का, तरी सुद्धा अनुकंपा सुद्धा लागू होत नाही जर 3 मुलं असतील तर, हे लक्षात घ्या. हा, पण त्या 2001च्या आधीची 3 मुलं असतील चालेल. मार्च 2001च्या जर आधीची 3 मुलं असतील तरी काहीही हरकत नाही, त्यांना पोलीस पाल्य लागू होतं, अनुकंपा सुद्धा लागू होतं, हे लक्षात घ्या. अतिशय महत्वाचा पॉईंट आहे पोलीस पाल्यांसाठी आपल्या. ठीक आहे, दुसरी गोष्ट, तथापि पोलीस पाल्याकरिता अशी कोणतीही तरतूद नमूद नसल्यानं नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या 2001 पूर्वी 3 अपत्य असल्यास सदर पाल्यास 3% आरक्षण लागू राहील. कुठलं सांगतो मी तुम्हाला, नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यास 2001 पूर्वी 3 अपत्य असल्यास, मी मागाशी म्हटलं तर 2001 पूर्वी जर 3 अपत्य असतील तर ते लागू राहील. मात्र 2001 नंतर तिसरे अपत्य असल्यास त्याला ही सवलत अनुज्ञेय राहणार नाही, म्हणजे त्याला ही सवलत मिळणार नाही पोलीस पाल्याची, हेही तुम्हाला लक्षात घ्यायचं. मी खूप डिटेलमध्ये सांगतो बरं का, तुमच्या मनामध्ये हा व्हिडिओ बघितल्यानंतर एकही प्रश्न आपल्या पोलीस पाल्याच्या कुठल्याच मनात राहिला नाही पाहिजे. ठीक आहे, त्याच्यासाठी हा डिटेल व्हिडिओ आपला असणार आहे. पुढे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचे पाल्यास पोलीस पाल्य प्रमाणपत्र देय राहील. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला, PSI पण श्रेणी PSI म्हणजे प्रमोशनने जे PSI झालेत त्यांच्यासाठी. ठीक आहे, जे पोलीस कर्मचारी अधिसंख्य पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत अशा पोलीस कर्मचाऱ्यांना सदरचा सवलत. हा ठीक आहे, जे महत्वाचं आहे त्याच्याबद्दल आपण बोललोय. आता दुसरी गोष्ट, याच्यामध्ये तुम्हाला जर स्वेच्छानिवृत्ती असेल किंवा सेवेतून जबरदस्तीनं तुम्हाला काढून टाकले, म्हणजे थोडक्यात आई वडिलांना कुठल्या कारणास्तव पोलीस दलातून त्यांना काढलेलं असेल, ओके, किंवा मध्येच कोणी सेवा सोडलेली असेल, स्वेच्छानिवृत्ती म्हणतो आपण त्याला पोलीस पाल्य लागू होत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, बाकी डिटेलमध्ये आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे. तरी सुद्धा तुमचे काही जर प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायचं. सोबतच पोलीस भरतीच्या तयारीसाठी तुम्ही लेखी परीक्षेसाठी मिशन खाकी नावाचं जे आपलं ऍप्लिकेशन आहे ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करा, त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. ओके, मिशन खाकी. आणि जर का तुम्हाला काही प्रश्न असतील अजून पोलीस पाल्या संदर्भामध्ये तर मला तुम्ही डायरेक्ट संपर्क सुद्धा करू शकता. माझा हा नंबर आहे 9075817107. तुम्ही या नंबरवरती सुद्धा मला संपर्क करू शकता, मी पूर्ण तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, बाकी अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, धन्यवाद.